दरम्यान गुंडांना वठणीवर आणण्याचा जो कार्यक्रम नाशिक पोलीस राबवत आहेत तसेच आदेश पुण्यात का दिले जात नाहीत? नाशिकहून जास्त गुंडांच्या टोळ्या पुण्यात असूनही पोलिसांचे हात का बांधले गेलेत हा देखील प्रश्न आहे। पाहूया। सरकारनं जसा नाशिक पोलिसांना गुंडांविरोधात फ्री हँड दिलाय तेच पुण्यात का घडत नाही असाही प्रश्न आहे। वारजेत आता फुटपाथ आणि दुकानांमधल्या महिला व्यावसायिकही सुरक्षित राहिलेल्या नाही। दुकानात शिरून मंगळसूत्र आणि चेन खेचून नेण्याच्या घटना घडतात। काही दिवसांपूर्वी नाशकात तर थेट एका इमारतीत शिरून मंगळसूत्र खेचून नेलं। तशाच घटना आता पुण्यातही घडू लागल्या। सुप्रिया सुळेंनी पुण्याचा व्हिडिओ ट्विट करत गुन्हेगार कसे मोकाट सुटले याचं हे आणखी एक उदाहरण असल्याचं म्हटलंय। हे चित्र पुण्यासाठी दुर्दैवी असून पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, गुन्हेगारांना चाप लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नाशकात जसं सरकारनं पोलिसांना मोकळीक दिली ती पुण्यात का नाही हा देखील प्रश्न आहे। याउलट गुंड घायवळवरून माजी आमदार धंगेकरांनी सवाल उपस्थित केल्यावर कारवाईऐवजी महायुतीतच वाद रंगू लागले आहेत। नाशिकबद्दल एकीकडे मंत्री महाजन गुंड कोणत्याही पक्षाशी संबंधित वा नेत्यांच्या जवळचे असोत त्याची गय केली जाणार नसल्याचं म्हणतात आणि पुण्यात घायवळवरून आरोप करणाऱ्या धंगेकरांना आपण महायुतीत आहोत म्हणून सत्तेतीलच काही नेते अप्रत्यक्षपणे शांत राहण्याचा सल्ला देत आहेत। नाशिकमधल्या गुंडागर्दी मुक्त अभियानावरून सारेच नेते भरभरून बोलतायत, मात्र पुण्यात एक केंद्रीय मंत्री, 2 राज्यातले कॅबिनेट मंत्री, 1 राज्यमंत्री आणि डझनभर आमदार असूनही नाशिक पॅटर्न पुण्यातही राबवा यासाठी कुणीही आग्रही दिसत नाहीये। गुंड घायवळच्या कागदपत्रांवर पासपोर्ट कार्यालयानं मंजुरीचा शिक्का कसा मारला हा कळीचा प्रश्न असताना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मात्र गुंडावर प्रश्न विचारताच पत्रकार परिषद सोडून निघून जात आहेत। तुम्हाला पोलिसांची झालेली नाचक्की प्रकरणात ह्याचा सूड घ्यावाच लागेल आणि आज सूड घ्यायचा असेल तर पोलीस आयुक्तांना पूर्णपणे फ्री हँड दिलं पाहिजे। तर कालपासून चर्चा आहे तुमची एकनाथ शिंदेंची तुमची भेट झाली की एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सल्ला दिला। आम्ही नक्की काय म्हणायचं? रवींद्र धंगेकरांना सल्ला दिला, थांबायला सांगितलं की भाजपच्या नेत्यांवरती बोलू नका असं सांगितलं। एकनाथ शिंदे बोलताना असं म्हणाले की पुण्यातली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे। याचा अर्थ काय घ्यायचा? नक्की सांगितलं काय? मग थांबायला सांगितलं की बोलायला सांगितलं? माझी भूमिका सर्वसामान्य लोकांना सगळ्यांनाच समजते। माझी भूमिकेला विरोध कोण करतंय का? मला भारतीय जनता पार्टीचा एकही माणसाने कुणीच येऊन सांगावं तुमच्या समोर की धंगेकर बोलतात हे चुकीचं बोलतात, एवढं जरी सांगितलं तरी मी थांबतो। मग तेवढं कोण बोलणारा ताकदीचा माणूस येऊ द्या, मग माझं तोंड बंद करतो मी। पक्षाने काय सांगितलेलं नाही की आता काय म्हणजे असं? माझी भूमिका चुकीची सांगणारा ह्या महाराष्ट्रामधला माणूस नाही, तुम्ही चुकीचं बोलता बस एवढं कोणी सांगा। मला भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं तरी मी थांबत। मुंबईमध्ये एकही गुंड राहिला का? काहीतरी आदर्श आहे ना। त्यावेळेला भाजप शिवसेनेचे हे गुन्हेगार नव्हते ना, ठोकून टाकले, सपाट झाली मुंबईची गुन्हेगारी बऱ्यापैकी संपुष्टात आली। त्याच्या खालोखाल पुण्याची गुन्हेगारी इतकी प्रचंड वाढली, रोज मुडते पडतात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।